नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे मंगळवार दिनांक 14 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या गावाचं नाव देखील आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 14 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण। जसं की समोरती बघू शकताय, या ठिकाणी बीड असेल, लातूर असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या मित्रांनो 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला सकाळी व दुपारी थोडंफार आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी शक्यता आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत नाही। दुपारनंतर हे हवामान कोरडं पाहायला अक्षरशः मित्रांनो मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। या ठिकाणी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, परंतु पाऊस आता या ठिकाणी गायब झालेला आहे। मराठवाड्यामध्ये आज देखील कोणत्याही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकतो, परंतु कोणत्याही जास्त काही पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत नाही। पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी जुन्नर असेल, खेड असेल या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु या ठिकाणी पाऊस आपल्याला जास्त काही पाहायला मिळत नाही। नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पाहायला मिळते, परंतु सिन्नर असेल, या ठिकाणी निफाड या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही। तसेच मित्रांनो या ठिकाणी अहिल्यानगर असेल, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या ठिकाणी कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो। विदर्भामध्ये मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही, पूर्णपणे हवामान कोरडं आहे। तुरळक भागामध्येच हवामान ढगाळ असू शकते व स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो, परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये कोणत्याही जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। तसेच मित्रांनो नंदुरबार असेल, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही। हवामान ढगाळ आहे, परंतु कोणत्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। एकंदरीत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा आजचा विचार जर केला तर या ठिकाणी मुंबई व किनारपट्टीच्या आसपास, समुद्र किनारपट्टीच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु कोणत्याही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुणे, सातारा या जिल्ह्यामध्येच आपल्याला काही भागामध्ये घाट माथ्यावरती हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।